हे बाकी मस्त काम झालं बघा साहेब. म्हणजे काय, कालच हत्तीच्या आणि सिंहाची मैत्री झाली आणि आज शिकार बी झाली की डायरेक्ट. मोहिते साहेब तुम्ही खरंच सिंह व्हायचा बघा, रानाची मस्त शिकार केली सा. ही काय साहेब, म्हणजे काय करायला, कुणाला फोन लावालाय? अरे बाबा, सिंहानं शिकार केलीये हे समजा जगाला कळायला पाहिजे का नाही? हा, म्हणून पत्रकार परिषद बोलवतो. नाही नाही साहेब, कसं आहे म्हणजे सिंहाची शिकार कळलीच पाहिजे, पण आपलं हत्ती बरोबर काय करार झाला माहितीये ना व, रानाला इतक्यात एंटर करायचा नाही आहे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, हत्तीचं काय म्हणणं आहे की नाही ते एकदा ऐकून घेऊ आणि मग ठरवू की काय करायचं ते. कसं आहे साहेब, तुमचं काय हो, असं काय आणि तसं काय मेडल फिक्सच आहे, पण जरा दोन्हीकडनं कमवायचं बघा की. असं म्हणताय? मग खरंच की मी कळवतो, लई वेळ लागत नाही, 1 मिनिट थांबा, विचारतो की मी. हत्ती सॉरी मामा. गुड न्यूज आहे, गुड न्यूज. हा कळतेच तुम्हाला. काय करू? 1 नंबर. ओके. हा हा ठेव. साहेब आली गाडी, यांना अटॅक. ए, त्या रानाला घेऊन ये. साहेब काय आहे, आता काय झालंच नाही असं तुम्ही समजायचं, पोलीस स्टेशनला जायचं आणि आराम करायचा. त्याचं काय करायचं ते मी बघतो. हा, फक्त त्याला सुटून देऊ नका. काय काय काळजी करू नका साहेब, मी आहे की. हा तुम्ही या. चला येऊ का? बघतो. हो. ही बातमी कुठं लीक झाली ना, तर बघा. तुझं काय बिघडलं होतं ग माझ्या पोरानं असं वागायला? स्वतःच्या नवऱ्याला मरणाच्या दारात ढकलताना तुला काहीच कसं वाटलं नाही? आता पोलीस माझ्या पोराबरोबर काय काय करतील कुणास ठाऊक. गोदाक्का, तुम्ही खरंच काही नाही हो केलं, विश्वास ठेवा ना हो माझ्यावर. मग काय जादूनं पोलीस आलं तिथं? वय मोठं साहेब तर म्हणलं की थोरल्या ताई साहेबांनी बातमी दिली म्हणून. नाही नाही, खोटं बोलले ते. मग तुम्हीच तर राणादासच्या मागे लागला होता, शरण जा म्हणून. बास झालं. मी खरंच सांगते, मी नाही येऊ सांगितलं पोलिसांना, मी खरंच नाही सांगितलं. गोदाक्का, गोदाक्का, माझ्यावर विश्वास ठेवा ना, माझ्याकडे बघून सांगा तुम्ही. तुम्हाला असं वाटतंय मी सांगेन पोलिसांना, मी असं करीन असं वाटतंय? तू राणाची शरण जावेत असं मला वाटत होतं, हे खरंय, पण हे असं व्हावं असं नव्हतं वाटत तुम्हाला. अहो, ते पोलीस सुद्धा खोटं बोलत होते. मी खरंच नाही सांगितलं होतं, त्यांना आपल्यात फूट पाडायची ना म्हणून ते असं बोलत होते. मी असं का करीन गोदाक्का? मी राणाजींचा जीव नाही घालणार धोक्यात. बरं अंजली, आता ते पोलीस काय काय करतील ग राणा संग? नाही, काही नाही होणार राणाजींना, काळजी नका करू. माझ्या ताई साहेबांनी जेव्हा पोलीस घेऊन जात होते तेव्हा तुम्ही एवढे समजा रडला का? तेव्हा काळजी दावली का तुम्ही लोकांनी? चंदा, जास्त आगाऊपणानं बोलायचं काहीच काम नाही. तुझी ताईचा काय गुणाची होती ना हे समजाच नाही ठाव आहे. जे माझ्या मनात आलं ते मी बोलले. काय बोलायची गरज नाही. चल निघित ना. का म्हणून? जा म्हटलंय ना. नाही, तिथंच थांबणार म्या. चल. गोदाक्का, तुम्ही नका काळजी करू, मी राणाजींना नक्की सोडवून आणेन. अंजली, आपण बायकांनी नुसतं काय करायचं? हे बघ, तू सूरजला फोन कर आणि त्याला कळेल हे समज.
सूरज भाऊजींना कळवते आणि मामांनाही कळवते. कोण उडत आणलंस? काय केलं म्या? तुला लय उकल्या फुटायल्यात का ग? जरा गप राखी. हे बघ, पूर्ण डाव अजून सक्सेस झालेला नाही आहे. खरी खुशीची बातमी अजून यायची आहे. यो बैल पोलिसांच्या ताब्यात गेलाय, आता तर जेलात बी जाणार. म्हणजे माझ्या ताईसाहेबांचा बदला पुरा होणार. अगं हीच तर खुशीची बातमी आहे की. नाही, खरी खुशीची बातमी येईल लवकर, पण तो ना जरा थोबाड बंद कर. अजून कुठली खुशीची बातमी आहे? अजून काय होणार आहे? तू बघत राहा, म्हणजे लवकरच कळत. बोल अक्का. हॅलो मामा, आपलं काम झाल्यातच जमाय. त्या रानाच्या मुसक्या आवडल्यात पोलिसांनी. माहित आहे मला, तुला काही जमलं नाही म्हणून शेवटला मला माझं थोबाड समोर आणावं लागलंय. म्हणजे आता लवकरच ह्यो समदा डाव मी संपवणार आहे, कारण आता माझ्याकडे लई टाइम नाही. वय वय, काय करायचं ते लवकर करा. मी बी लय आमलं ह्या घरात. संपवून टाका पटकन. एक मिनिट सूरजरा, ये अक्का, तुझ्या नवऱ्याचा फोन यायला लागले. बघ तो काय म्हणतोय. अहो मग द्या की बोल बच्चा. तुम्हाला काय अवघड आहे काय? ठेवतो फोन. बोला सूरजराव. काय राणा घावला? कधी? नाही म्हणजे सूरजराव, नाही म्हणजे ते मला बी ऐकून लय मोठा शॉक बसलाय हो. होय, पण तुम्ही काय नाही, काही काळजी करू नका. होय, मी बघतो ना. नाही नाही नाही, असं काही होणार नाही. होय, म्या असताना रानाला काही होऊ देणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या बिझनेसवर ध्यान द्या. हा होय, मी बघतो इकडं. होय, हा म्हणजे रानाला बी अन घरातलं ना बी. होय, हा हा होय होय, ठेवा. वहिनी, भाऊजी. अहो राणादाला पकडलं होय. सैनिकांचा फोन आलता. हो, त्यांनी सांगितले की तुमच्यावर कधी पोलीस स्टेशनला जाऊन या म्हणून. जावा जावा, लवकर जावा आणि माझ्या रानाला सुखरूप घरला घेऊन या. अंजली, मला त्या काय पोलिसाचं वागणं खरं वाटत नाही बघ. अहो गोदाका, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही राणादादाला इथं सुखरूप घेऊन येतो. चला वहिनी. देवा भगवंता, माझ्या रानाचं रक्षण कर. त्याला ह्या समजातनं सुखरूप बाहेर काढ. माझ्या पोराला सांभाळ देवा. माझ्या पोराचं रक्षण कर. ढेकळाचं सुटतोय तो बाई. माझ्या ताईसाहेबांचा बदला ह्या ताईसाहेब घ्यायलेत. आता तू देव सुद्धा रानाला वाचवू शकत नाही. म्हातारी, रानाला देवाघरी पाठवायची फुल तयारी झाली आहे बघ. आणा रे त्याला, आणा. बांधा 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 इथं. हा हा हा. अरे सोड. नीट नीट बांध पाय. पळून बिळून जाईल. धरा त्याला. हात बांधा रे, आधी हात बांधा. हात बांधा लवकर. बांधून घाल हात. पाय बांधा त्याला. बार 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 पाय बांध. बार सोड.
हे बांधलाय ना नीट. हा आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय काय राणा? हसायला काय झालं तुला? मागच्या टायमाचं आठवलं, पण तरी बी तू तीच चूक केली. कसा आहे राणा, एकदा आंबा पडला म्हणून सारखा सारखा आंबा पडत नसतोय, ध्यानात ठेव. अरे मागच्या टायमाला ती येडी तायडी होती माझ्या संगट, या टायमाला मोठ्या माणसाचा हात आहे माझ्या पाठीवर. हा त्याच माणसाच्या जवळ पोचलो तुम्ही, पण तू एक बरं केलंस. आता तोच माणूस माझ्या समोर येईल. घेणार की काय? घाबरतो काय तुला देऊ? हा म्हणून बियात लपून बसला होता वय. अरे घाबरत नसता तर कवाच समोर आला असता. ठीक आहे ठीक आहे, घाबरतोय तुला तो. हा घाबरतोय झालं. तुला घाबरतोय तो, तुझं झालं समाधान? सांगालाय मला पप्या, तुझ्या माणसाचा आणि तुझ्या नरड्याचा घोड घेतल्या बिगर मला समाधान मिळणार नाही. सुंब जळला तरी पीळ जळत नाही म्हणतात की नाही, तेच खरं. अरे काय तुझं मन नाहीये, इथं तुला बांधून घातलाय, तुझी अवस्था बघ. उगाच देवानं तोंड दिले म्हणून काय बी बोलत सुटायचं वय. पण तुला माहितीये ना की राणा कवा बी खोटं बोलत नाही. तुमचं समध्यांचं असाल कारण का नाही की कुत्रा बी हाल खाणार नाही. त्याच्या आधी मी तुला कुत्र्यासारखा मारणार नाही वय. हा सांगालाय माननीय परेश पाटील आहे मी. हा चल काय झालं? पिक्चर बघून झाला? पिक्चर बघायला आणला इथं? आणा तुला. थांबा थांबा थांबा, माननीय परेश पाटील म्हणून उद्घाटन मीच करतो. जेवला का नाही? हाना के मारा के मारा के. हसायला काय झालं? वहिनी तुम्ही हे कुठे? कोण? राणादा? हो, राणाजी कुठे? नाही, राणादा इकडे आलाच नाही. ते तर नाही हो, त्यांना माझ्या समोर पोलिसांनी पकडलं आणि जीप पण इथेच घेऊन आले ते. अहो वहिनी, कुठे राणाजी? काहीतरी गैरसमज झालाय ना. नाही हो. काय गोंधळ चालला रे? राणाजी कुठे? काय काम आहे? राणाजी कुठे ते विचारायचं होतं. अच्छा, तो खुनी गुन्हेगार, तो परत फरार झालाय. नाही नाही, खोटं बोलताय तुम्ही. मी कशाला खोटं बोलीत? ते काही मला माहिती नाही. पण तुम्ही राणाजींना पकडायला आला होता तेव्हा सुद्धा त्यांना खोटं सांगितलं की मी तुम्हाला खबर दिली होती म्हणून. माझा तुमच्यावर विश्वास नाहीये. मला सांगा राणाजी कुठे आहेत? हा सॉरी, तुमचं नाव तोंडावर आलं, कारण मला माझ्या खबरीची माहिती कळू द्यायची नव्हती. राणाजी कुठे आहेत ते सांगा मला आधी. राणा परत फरार झालाय आणि तो कुठे आहे मला माहित नाही. तुम्ही उगाच खोटं बोलू नका. मला बऱ्या बोलानं सांगा राणाजी कुठे आहेत, नाही तर तुमची तक्रार करीन मी. माझी तक्रार करणार? कुणी दरोडेखोराची बायको तू, तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? कोणाशी बोलताय माहितीये काय? राणादा आणि अंजली वहिनींबद्दल एक ही वावगा शब्द ऐकून घेतला जाणार नाही, सांगून ठेवतो. काय करशील? काय करशील काय? भाऊजी राहू दे. नाही चरबी आली का इथं एन्काउंटर करीन. चल निघायचं का? चल भाऊजी चला आपण निघूया. नाही नाही नाही, राणा दादाला बघितल्याशिवाय इथनं जायचं नाही. अहो या माणसाचं कॅरेक्टर माहिती आहे मला. अहो राणा दादाचा जीव धोक्यात आहे. ऐका माझं तुम्ही, आपण इथनं निघूया, मामांकडे जाऊ, त्यांची वरपर्यंत तक्रार करू. चला. बघून घे. आणि
आणि हो, तुमची ही मनमानी खपवून घेणार नाहीये मी. त्याचे परिणाम भोगावे लागतील. हसायला काय झालं तुला? हसू नको रे. हाना हाना, तू हसला नाही पाहिजे. हाना हाना. थांबा 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 थांबा. मागो मागो मागो. राणा, हसायला का लागलाय? माझी माणसं काय जोक सांगायलात काय? अरे आता तू जोक केलास की रे. अरे तुझी लायकी आहे का माणसं पाळायची? हा, ज्याच्या जोरावर उडतोयस ना याला समोर आण. अरे माननीय परेश पाटील आहे मी, आणि माननीय परेश पाटील आहे की नाही कुणाच्या जीवावर उडत नसतोय. आपला इशे फार आहे. होय ना अरे मग तुझ्यात हिंमत असेल तर तू मार की मला. काय? कशाला कशाला आणू? कशाला? हा, मी कशाला मारू? माझी माणसं आहेत की मारायला. आणा रे. अरे तोंड बघितलायस काय? अरे तुझ्या अवकातच नाही माणसं पळायची. तू मारून दाव की मला. मला काय गरजच नाही ना. अरे अंगावर आलं की शेपूट घालून पळणार कुत्र आहेस तू. तू काय मारणार मला? जास्त बोल नको सर. माझं डोसकं फिरलं तर तुला लय हानी काय रे? अरे जा रे. अरे तुझ्यासारखा 56 परेश पाटील बघितलेत मी. हे सांगायला लागलोय मी. माननीय परेश पाटील तू अजून कुठं बघितला आहे? अय्यो अण्णा, याच माननीय परेश पाटलाला पळून पळून मारला होता की रे मी. विसरलास का काय? आणि राजा राजगोंडा. तवा बी हात जोडून पायात आला होतास आणि आता बी येणार. याच काय ऐकू नका, ऐकू नका. हे असं बडबडायची सवय आहे त्याला. आणायला शेपूट घालून पळायची. जास्त बोल नको. आवाज खाली ठेव. आवाज बांध. नाहीतर तुझा नरडीचा खोड घेईन मी. हा, अरे मला कशाला हाणलं तू? अरे मार की रे. सोडणार नाही. परेश पाटील मारणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करायची असते. मार खायचा आहे तुला? मार खायचा आहे? मी दाखवतो तुला कसा असतो मार.